विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वटसावित्री सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या दिवशी फणस या फळाला फार महत्त्व असते। तर कोकणात सर्वाधिक फणस उत्पादन होते। या सणानिमित्त कोकणातून मुंबईत मोठ्या प्रमाणावरती फणस विक्रीसाठी जातात। विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाखापेक्षा अधिक फणस हे मुंबईकडे रवाना होतात। यातून कोकणातील सर्वसाधारण व्यापारी वर्गाला बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो। दरवर्षी कोकणातून मुंबईत लाखो फणस वटसावित्री सणानिमित्त विक्रीत जातात। मुंबईतील भांडूप, गाढवनाका तसेच ठाणे, बोरवली, सांताक्रूज या कोकणी बहुल भागात फणस विक्री होते। तर भांडूप, गाढवनाका ही मुख्य बाजारपेठ असून येथे कोकणी माणसांची लोकसंख्या अधिक आहे। यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात होते। कोकणातून जाणारा एक फणस 25 ते 50 रुपये एक नग असा मिळतो। तर तो फणस मुंबईत गेल्यावरती साधारणपणे 150 ते 200 रुपये असा विक्री होतो। यावेळी चांगली विक्री होईल, कारण यावेळी वटपौर्णिमा लेट असल्यामुळे फणस मार्केटमध्ये कमी असेल, त्या हिशोबाने आपल्याला फायदा होईल असं वाटतं। काय आता दर असेल एका फणसाच्या नगाचा? नगाप्रमाणे दर असतात, जसं लहान असेल तसं 100 पासून 150 पासून 200, 250, 400 पर्यंत रेट चालणार। भांडूपमध्ये कुठे हा बाजार भरतो फणसाचा? गाढवनाक्यावर। मागील किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय? माझ्या वयाच्या म्हणजे आता माझं वय 48 आहे। माझ्या वडिलांपासून धंदा झाला, म्हणजे मला 50-60 वर्ष झाले।